नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो मानव विकास अहवाल. मानव विकास अहवाल म्हणजेच मित्रांनो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट. यावर आयोगाने विचारलेले प्रश्न आपण आज बघणार आहोत मित्रांनो. इकॉनॉमिक्स मध्ये आपला हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे मानव विकास अहवाल. ठीक आहे, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, मानवी विकास निर्देशांकामध्ये बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे डॅश डॅश हे 3 आयाम प्रतिबंधित होतात. मानवी विकास निर्देशांकामध्ये मित्रांनो बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे, बहुआयामी म्हणजेच काय मित्रांनो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच MPI. MPI मध्ये आपल्याला 3 आयाम असते मित्रांनो. तर ते कोणते? आरोग्य, उत्पन्न, शिक्षण की राहणीमान. ठीक आहे, आरोग्य, उत्पन्न, शिक्षण की राहणीमान असे आयाम आहे मित्रांनो. तर यापैकी MPI मध्ये मित्रांनो आरोग्य हे एक आयाम आहे, त्यानंतर मित्रांनो शिक्षण आणि राहणीमान हे 3 आयाम आहे मित्रांनो MPI मध्ये. उत्पन्न असं येत नाही मित्रांनो त्यामध्ये, त्यामुळे ब ज्या पर्यायामध्ये आहे ते आपलं आन्सर नाही राहणार मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर राहील, अ क ड. ठीक आहे, म्हणजेच काय, आरोग्य, शिक्षण, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान असे मित्रांनो 3 आयाम आहे MPI साठी. ठीक आहे, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान. MPI म्हणजेच काय मित्रांनो, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. यालाच मित्रांनो अनेक अंगानी गरीब असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, अनेक अंगानी गरीब असे सुद्धा म्हणतात. 1997 मध्ये मित्रांनो HPI काढत होतो पहिले. ठीक आहे, 1997 मध्ये मित्रांनो HPI काढत होते. HPI म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. 1997 पासून हे सुरू होतं मित्रांनो. त्या जागेवर 2010 पासून मित्रांनो आता HPI च्या जागी काय काढतात तर MPI काढतात. ठीक आहे, MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. पहिले काय होतं 1997 ला मित्रांनो HPI होतं, त्यानंतर 2010 पासून आता त्या जागेवर काय झालं, HPI चं MPI असं झालं. तर MPI कोण काढते मित्रांनो, UNDP आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे, UNDP प्लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. 3 निर्देशांक असते मित्रांनो, 3 आयाम असतो. ठीक आहे, आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान. आणि 10 निर्देशांक असते. ठीक आहे, 3 आयाम, 10 निर्देशांक. ठीक आहे, 10 निर्देशांक असतो. या 3 आयाम आणि 10 निर्देशांकावरून मित्रांनो MPI काढतात. तर MPI मध्ये दारिद्र्याचे प्रमाण कुणीला, दारिद्र्याची तीव्रता यावरून मित्रांनो काय काढतात तर MPI काढतात. ठीक आहे, हे पॉइंट आपल्याला लक्षात पाहिजे मित्रांनो. आयाम किती आहेत? 3 आयाम आहे, आरोग्य, शिक्षण, राहणीमान. 10 निर्देशांक आहे मित्रांनो. कोण काढते तर UNDP काढतो आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी काढतो. कोणाच्या जागेवर तर HPI च्या जागेवर 2010 पासून. ठीक आहे, 2010 पासून. पुढचा प्रश्न बघू. साक्षरता म्हणजे शिक्षण ह्या प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे. ठीक आहे, प्रश्न दुसरा आहे मित्रांनो आपला, साक्षरता म्हणजेच काय मित्रांनो, शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे, असा हा प्रश्न आहे मित्रांनो. पर्याय, मानव साधन संपत्ती विकास, भौगोलिक विकास, आर्थिक विकास की राजकीय विकास. ठीक आहे, तर मित्रांनो साक्षरता म्हणजे शिक्षण हे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मानवी साधन संपत्ती विकास. ठीक आहे, याचा निर्देशांक आहे. ठीक आहे, मानवी साधन संपत्ती विकासाचा निर्देशांक आहे मित्रांनो. कारण की काय, कोणत्याही विकासाचे अंतिम उद्दिष्ट मित्रांनो काय असते तर मानवी प्रगती. ठीक आहे, मानवाची प्रगती हेच काय असते मित्रांनो, अंतिम उद्दिष्ट असते, मानवाची प्रगती. त्यामुळे साक्षरता हा निर्देशांक कोणत्या प्रकारचा राहील तर मानवी साधन संपत्तीचा विकास या प्रकारचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर विकासाचे निर्देशांक मित्रांनो 2 प्रकारचे असते. ठीक आहे, विकासाचे निर्देशांक जर बघितले आपण, एक विकासाचे आर्थिक
निर्देशांक असते आणि विकासाचे सामाजिक निर्देशांक असते. ठीक आहे, विकासाचे आर्थिक निर्देशांक आणि विकासाचे सामाजिक निर्देशांक असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. आर्थिक मध्ये मित्रांनो जर बघायचं असेल आपल्याला तर आर्थिक मध्ये राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न, दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न, त्यानंतर मित्रांनो दरडोई उत्पन्न, दरडोई उत्पन्न, दारिद्र्य, ठीक आहे, दारिद्र्याचा स्तर, ठीक आहे, दारिद्र्याचा स्तर आणि विषमता मित्रांनो. ठीक आहे, विषमता, उत्पन्न आणि संपत्ती यातील विषमता हे मित्रांनो आर्थिक निर्देशांकाचा भाग आहे. राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न, दरडोई उत्पन्न, दारिद्र्याचा स्तर आणि विषमता, उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता हे मित्रांनो आर्थिक निर्देशांकामध्ये येते. त्यानंतर सामाजिक निर्देशांक म्हणजे मित्रांनो त्यामध्ये आपण लिंगविषयक विकास निर्देशांक काढतो. ठीक आहे, लिंगविषयक विकास निर्देशांक. त्यानंतर मित्रांनो लोकसंख्या वाढीचा स्तर, ठीक आहे, लोकसंख्या वाढीचा स्तर, शिक्षण विषयक निर्देशांक आणि आरोग्य विषयक निर्देशांक. ठीक आहे, आरोग्य विषयक निर्देशांक. तर हे मित्रांनो काय असते, हे सामाजिक निर्देशांकामध्ये येते. ठीक आहे, विकासाचे दोन निर्देशांक बघितले आपण यामध्ये, आर्थिक आणि सामाजिक. आर्थिक मध्ये मित्रांनो राष्ट्रीय उत्पादन, उत्पन्न, दरडोई उत्पन्न, दारिद्र्याचा स्तर, उत्पन्न आणि संपत्ती यातील विषमता. आणि सामाजिक निर्देशांकामध्ये मित्रांनो आपण लिंगविषयक विकास निर्देशांक, लोकसंख्या वाढीचा स्तर, त्यानंतर शिक्षण विषयक निर्देशांक, त्यामध्ये आणखी आरोग्य विषयक निर्देशांक, हे निर्देशांक मित्रांनो सामाजिक निर्देशांकामध्ये येतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. 2010 पासून मानवी विकास निर्देशांकाची व्याख्या ही प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकांची डॅश डॅश असे केली जाते. 2010 पासून मानवी विकास निर्देशांकाची व्याख्या मित्रांनो प्रत्येक पैलूतील यश मापन करणाऱ्या सामान्य निर्देशांकाची डॅश डॅश अशी केली जाते. पर्याय आहे गणिती मध्य, भूमितीय मध्य, मध्यक मध्य आणि पर्याय चौथा आहे बहुलक मध्य. ठीक आहे, बहुलक मध्य. तर या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 2 भूमितीय मध्य काढून मित्रांनो या निर्देशांकाची मापन केला जाते. ठीक आहे, भूमितीय मध्यावरून. आपण जर बघितलं मित्रांनो UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ठीक आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम 1990 मध्ये मित्रांनो पहिल्यांदा, ठीक आहे, पहिल्यांदा मानव विकास अहवाल जारी केला. पहिल्यांदा मानव विकास अहवाल UNDP ने कधी जाहीर केला तर 1990 ला जारी केला मित्रांनो. जर आपण मानव विकास निर्देशांकाचे जनक जर म्हटलं मित्रांनो तर या मानव विकास निर्देशांकाचे जनक आपण म्हणू शकतो पाकिस्तानचे अर्थतज्ञ महबूब उल हक. हे काय मित्रांनो यांना आपण HDR म्हणजेच काय मानव विकास निर्देशांकाचे काय जनक असे संबोधतो. ठीक आहे, मानव विकास निर्देशांकामध्ये मित्रांनो यामध्ये 3 आयाम असतात. ठीक आहे, मानव विकास निर्देशांकामध्ये 3 आयाम असतात. ते म्हणजेच मित्रांनो पहिला आयाम आहे दीर्घ व आरोग्यमय जीवन. ठीक आहे, दीर्घ व आरोग्यमय जीवन, दीर्घ व आरोग्यमय जीवन हा पहिला आयाम असतो मित्रांनो मानव विकास निर्देशांकाचा. त्यानंतर ज्ञान, ठीक आहे, ज्ञान आणि तिसरा आहे मित्रांनो चांगले जीवनमान. ठीक आहे, चांगले जीवनमान असे 3 आयाम असतात मित्रांनो. दीर्घ व आरोग्यमय जीवन, ज्ञान आणि चांगले जीवनमान. यामध्ये मित्रांनो काही निर्देशांक असतात. जसे दीर्घ व आरोग्यमय जीवन यामध्ये मित्रांनो जन्माच्या वेळेचे आयुर्मान हे मोजले जातात. त्यानंतर ज्ञानामध्ये मित्रांनो 2 निर्देशांक असतात. ठीक आहे, 2 निर्देशांक असतात याच्यामध्ये. ते म्हणजेच मित्रांनो शालेय सरासरी वर्ष आणि अपेक्षित शालेय वर्ष. ठीक आहे, एक सरासरी आणि अपेक्षित. ठीक आहे, सरासरी आणि अपेक्षित
शालेय वर्ष हे यामध्ये मोजतात मित्रांनो, ठीक आहे, ज्ञानामध्ये. त्यानंतर चांगले जीवनमान यासाठी मित्रांनो GNI वापरतात, ठीक आहे, GNI वापरतात. त्यानंतर मित्रांनो या तिघाचा म्हणजेच काय, दीर्घ व आरोग्यमय जीवन, ज्ञान आणि चांगले जीवनमान या तिघांचा मिळून मित्रांनो त्यांचा भूमिती मध्य काढतो, ठीक आहे, भूमिती मध्य असतो. त्याचे मूल्य आपण जर बघितले ते 0 ते 1 या दरम्यान असतो मित्रांनो. 0 म्हणजेच काय, सर्वात कमी, ठीक आहे, 0 म्हणजेच काय, सर्वात कमी मानव विकास निर्देशांक आणि 1 म्हणजेच काय मित्रांनो, संपूर्ण मानव विकास निर्देशांक, ठीक आहे, संपूर्ण मानव विकास निर्देशांक. पुढचा प्रश्न बघू. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो. मानवी विकास निर्देशांक हा यातील सरासरी यशाचे मापन करतो. अ आहे दीर्घ व निरोगी आयुष्य, ब आहे प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान, ठीक आहे, प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान, आणि क आहे मित्रांनो दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी. तर आपण आता मागच्या क्वेश्चन मध्ये बघितलं मित्रांनो, SDI मध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येची टक्केवारी असं काही आहे का, तर लोकसंख्ये संबंधित असं त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे मित्रांनो क हे पर्याय, हे ऑप्शन नाही येणार मित्रांनो. त्यामुळे पहिला पर्याय कट होऊन जाईल, दुसरा पण पर्याय कट होऊन जाईल आणि तिसरा पण पर्याय कट होऊन जाईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो फक्त अ आणि ब, ठीक आहे, फक्त अ आणि ब. म्हणजेच काय, मानवी विकास निर्देशांकामध्ये आपण दीर्घ व निरोगी आयुष्य, त्यानंतर प्रौढ साक्षरतेच्या संदर्भातील ज्ञान आणि तिसरा एक आयाम आहे मित्रांनो जीवनमान, ठीक आहे, चांगले जीवनमान. या 3 आयामावरून मित्रांनो काय काढतात, तर मानवी विकास निर्देशांक काढतात. आज्ञा जी असे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, आज्ञा जी, SDI म्हणजेच काय, आज्ञा जी, ठीक आहे, आज्ञा जी. आ म्हणजेच आरोग्य मित्रांनो, ज्ञान आणि जी जीवनमान, आज्ञा जी, हे आयाम तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. तर इतके प्रश्न मित्रांनो मानव विकास निर्देशांक यावर आलं होतं, ठीक आहे. मानव विकास निर्देशांकामध्ये मित्रांनो आपल्याला आयामावरच आतापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न आले आहे. त्यात करंटशी रिलेटेड मित्रांनो SDR मध्ये आपला भारताचा इंडेक्स, जे भारताची रँक कितव्या नंबरवर आहे सध्या 2023 आणि 2024 ते पण तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. आपण थोडक्यात पूर्ण माहिती घेऊन घेऊ मित्रांनो SDI अहवालाबाबतीत, ठीक आहे, SDI अहवालाबाबतीत थोडक्यात एक माहिती घेऊन घेऊ आपण. SDI म्हणजेच काय मित्रांनो, SDI मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. त्यानंतर आणखी एक इंडेक्स असतो मित्रांनो, त्यामध्ये IHDI, ठीक आहे, IHDI म्हणजे इनइक्वॅलिटी ॲडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. त्यानंतर GDI जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आणि GII, ठीक आहे, GII म्हणजेच काय मित्रांनो, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. असे इंडेक्स मित्रांनो SDR या अहवालामध्ये असते, ठीक आहे. SDI, IHDI, GDI, MPI आणि GII. तर SDI कोण काढतो मित्रांनो, SDI, IHDI, GDI आणि UNDP, GII, ठीक आहे. हे जे 4 निर्देशांक आहे मित्रांनो हे UNDP काढतो, ठीक आहे, UNDP, IHDI UNDP, त्यानंतर GDI UNDP आणि GII UNDP, ठीक आहे. फक्त MPI जो असतो मित्रांनो यामध्ये UNDP सोबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असते मित्रांनो, UNDP सोबत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असते, ठीक आहे. SDI मित्रांनो आपण बघितलं आहे कधीपासून, 1990 पासून SDI काढायला सुरुवात झालेली आहे, 1990. त्यानंतर IHDI मित्रांनो 2010, IHDI 2010. त्यानंतर GDI मित्रांनो, GDI हे जून 1995 पासून काढत होते मित्रांनो, आता नवीन 2014 पासून काढायला सुरुवात झाली आहे, ठीक आहे, GDI. MPI आपण बघितलाय, MPI मित्रांनो 2010 पासून, ठीक आहे, 2010 पासून MPI काढायला सुरुवात झाली आहे. आपण बघितलाय MPI ने HPI ची जागा घेतली आहे मित्रांनो, HPI ची जागा MPI ने घेतली आहे, ठीक आहे.
त्यानंतर GII हे सुद्धा मित्रांनो 2010 पासूनच काढतात. ठीक आहे, 2010 पासून. आपल्याला माहित आहे मित्रांनो SDI 1990, त्यानंतर 2010 आणि 2010. ठीक आहे. MPI ने मित्रांनो आपण बघितलंय, MPI यांनी HPI ची जागा घेतली आहे. HPI कधीपासून काढत होतं तर 1997 पासून HPI काढत होतं मित्रांनो. त्या जागेवर 2010 पासून आता काय करतात तर MPI प्रकाशित करतात. ठीक आहे. त्यानंतर GII म्हणजे जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हे सुद्धा UNDP काढतो 2010 पासून. या आधी मित्रांनो 1995 ला GDI व GEM, ठीक आहे, GDI आणि GEM हे काढत होतं. त्या जागेवर मित्रांनो आता या दोघांच्या जागेवर काय काढतात तर जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स असे काढतात. ठीक आहे. SDI मध्ये आयाम आणि निर्देशांक आपण बघितले आहे. SDI मध्ये 3 आयाम असतात मित्रांनो. एक म्हणजे आज्ञा जी आपण बघितलं आहे, दीर्घ व निरोगी दीर्घ आणि आरोग्यमय जीवन. ठीक आहे, आरोग्यमय जीवन हे एक आयाम असतो मित्रांनो. दुसरा आयाम आपण शिक्षणाशी संबंधित बघितलं ते म्हणजे ज्ञान, आणि तिसरा आयाम असतो ते म्हणजे जीवनमान दर्जा. ठीक आहे, जीवनमान दर्जा. आज्ञा जी हे आपण लक्षात ठेवलं आहे मित्रांनो, आज्ञा जी. ठीक आहे, आज्ञा जी. आ म्हणजेच मित्रांनो आरोग्य, ज्ञान आणि जीवनमान. ठीक आहे, जीवनमान. त्यानंतर ISDI मध्ये मित्रांनो हे SDI प्रमाणेच असतो. SDI प्रमाणेच. त्यानंतर GDI हे सुद्धा SDI प्रमाणेच काढतात. ठीक आहे, MPI हे सुद्धा SDI प्रमाणेच काढतात. हे लक्षात ठेवा मित्रांनो, यावर पण प्रश्न येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स याच्यासाठी मित्रांनो 3 आयाम असतात. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स याच्यासाठी 3 आयाम असतात. ते म्हणजेच जनन आरोग्य. ठीक आहे, जनन आरोग्य हे एक आयाम असतो मित्रांनो. त्यानंतर दुसरा आयाम आहे सबलीकरण. ठीक आहे, सबलीकरण. आणि तिसरं आयाम आहे मित्रांनो ते म्हणजे श्रम बाजार. ठीक आहे, श्रम बाजार. यासाठी हे वेगळे आयाम आहे मित्रांनो, जनन आरोग्य, सबलीकरण आणि श्रम बाजार. ठीक आहे, श्रम बाजार. तर SDI च्या बाबतीत मित्रांनो इतकं आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. आता तुम्ही काय करा की याबद्दल SDI मध्ये आपल्या 2023 आणि 2024, ठीक आहे, SDI मध्ये 2023 आणि 2024 यामध्ये मित्रांनो भारताची रँक, ठीक आहे, आपल्या भारताची रँक किती आहे हे तुम्ही एकदा करंट मध्ये बघून घ्या आणि कमेंट करून सांगा. ठीक आहे, 2023 आणि 24 मध्ये SDI मध्ये भारताची रँक कितव्या क्रमांकावर आहे हे कमेंट करून सांगा. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.